त्यांना आता ही सांगण्याची वेळ आली आहे की त्यांचे कसे गुंडगिरीचे आहेत. बाबासाहेबांपासून हे शिकले आहेत का हे लोक? आपले काही चमचे तयार करायचे, आपले काही गुंडे 7-8 आपल्याबरोबर फिरवायचे, हे बाबासाहेबांपासून शिकले आहेत का हे तिन्ही आंबेडकर बंधू? कोणाला फसवतायत तुम्ही? आणि भोळ्या भाबड्या जनतेला किती दिवस तुम्ही फसवणार आहात? तुम्ही त्यांना सांगितलं का हा जो हॉल आहे बाबासाहेबांनी बांधलेला नाही, हा पडायला आलेला आहे, याच्या जागी 17 मजली इमारत होणार आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आम्ही करार करतो आहे, आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोनेशन नको आहे. आम्ही MOU करतो आहे ज्याच्यात नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्यांना एवढी जागा आम्ही बार्टीला देतो ना. बार्टीचे प्रोग्राम आमचे सारखेच आहे. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जी आहे, ज्याला रिवाईव्ह करण्यासाठी मी 10-15 वर्ष माझ्या जीवनातले घातले, त्या बार्टीबरोबर आम्ही असा करार करतो आहे की त्या बार्टीला आज आम्ही तेवढी जागा देऊ बांधकाम झाल्यावर ज्याची नेट प्रेझेंट व्हॅल्यू 60 कोटी आहे. आम्ही गव्हर्नमेंटकडे ग्रँट्स मागितलेले नाही. कृपया आमचा MOU जो आहे आता लवकर त्याच्यावर सह्या होत आहेत, जो माननीय मुख्यमंत्री यांनी इन प्रिन्सिपल अप्रूव्ह केला आहे. आम्ही डोनेशन मागत नाही आहे. आम्ही याच बिल्डिंगमध्ये बार्टीला रिजनल सेंटरसाठी एवढी जागा देतो आहे ज्याची आज नेट प्रेझेंट व्हॅल्यू 60 कोटी आहे. तेव्हा हा प्रोजेक्ट आम्ही करणार, जीव गेला तरी करणार, एवढा निर्धार मी सांगू इच्छितो. आणि आता आपण मला प्रश्न विचारू शकता. या प्लीज. एक वाला एक हो देतो. हॅलो मी सांगतो, ॲडवायझर अशी पोस्ट काय स्टॅच्युटरी पोस्ट नाही आहे. ओके, मी पहिले ट्रस्टी झालो होतो. ओके, कारण मी गव्हर्नरला कळलं होतं की मला काय RTI ॲक्टप्रमाणे मला परमिशन घ्यायची गरज नाही आहे. RTI ॲक्टमध्ये 2च गोष्टी म्हटलं आहे की तुम्ही राजकारणात भाग घेऊ नये, नंबर 1. नंबर 2, तुम्ही कुठेही हाऊस ऑफ प्रॉफिट कुठे एम्प्लॉयमेंट घेऊ नये. आणि मला कंडक्ट रूल्स IASचे लागू नये, कोणतेही कंडक्ट रूल्स लागू नयेत. तर आय प्रिझ्यूम दॅट आय डोंट नीड एनी परमिशन. गव्हर्नमेंटने उत्तर नाही दिलं. मी ट्रस्टी झालो, पण नंतर मला परत वाटलं की आपण ट्रस्टी होण्याची काही आवश्यकता नाही. गव्हर्नमेंटने उत्तर दिलं, तुमची धारणा बरोबर आहे, तुम्हाला आमची परवानगी घेण्याची गव्हर्नरची परवानगी घेण्याची काही आवश्यकता नाही. तर आता ते माझा सल्ला विचारतात. सल्ला बाबासाहेबांच्या एवढा पवित्र कार्याला सल्ला पण न देणं योग्य नाही. आणि मी आपल्याला सांगितलं माझा सल्ला ते ऐकतात सुदैवाने. नाही हे काय स्टॅच्युटरी पोस्ट नाही. मी आपल्याला सांगतो, याची जी सेल डीड 1944ला झाली आहे, दोन्ही प्लॉटच्या एरिया मिळून सुमारे 2300 स्क्वेअर मीटर जो आहे, तो दोन्ही प्लॉट मिळून पीपल्स इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचा प्लॉट आहे. आणि याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेस वगैरे असं सेपरेट नाही. बाबासाहेबांनी 2000 स्क्वेअर फूटचं तिथे लहान ऑफिस बांधलं, पण तिथे त्यांना प्रिंटिंग प्रेस शिफ्ट करावं लागली, कारण दंगल झाली नायगावला. आणि त्यावेळेला त्यांना ते प्रिंटिंग प्रेस शिफ्ट करावं लागली. प्रिंटिंग प्रेस त्यांना शिफ्ट करावी लागली. ओके, पण प्रिंटिंग प्रेससाठी हा प्लॉट नाही, 1 रुपया लक्षात घ्या. प्रिंटिंग प्रेस. अरे तुम्हाला बाबासाहेबांच्या वस्तूंबद्दल एवढी आस्था आहे तर राजगृह द्या ना लोकांना खुलं करून. चिंचोलीला बाबासाहेबांच्या वस्तू आहेत, नागपूरजवळ, तिथे जात नाही का तुम्ही? तुम्हाला ही जी मशीन आता एकदम कित्येक वर्षापासून बंद आहे प्रिंटिंग प्रेस, गंजलेली प्रिंटिंग प्रेस आहे. हो, प्रिंटिंग प्रेस बाबासाहेबांची. अहो मग चिंचोलीला जा. मी चिंचोलीला जाऊन आलो, नागपूरच्या जवळ. 2-3 वर्ष मेहनत घेतली, तिथला DB बदलला, त्यांना पैसे मिळवून दिलेत. कारण बाबासाहेबांच्या कपड्यांची आणि बाबासाहेबांची वस्तू बाबासाहेबांनी वापरलेल्या आहेत, त्या आपल्या दृष्टीने पवित्र आहेत, त्या म्युझियममध्ये आहेत. पण यांनी मुजुमदार यांनी जो सिम्बॉसिसमध्ये बाबासाहेबांचं म्युझियम ठेवलेलं आहे, किती सुंदर ठेवलेलं आहे. इथे हे लोक जाणार नाही, यांना बाबासाहेबांशी काही देणं देणं नाही आहे. बाबासाहेबांचं रक्त, अरे हे रक्त बिकतं. आता तुम्ही आता भोळ्या बाबड्या जनतेला फसू नका. 99% जनतेला तर तुम्ही फसू शकत नाही. तुमचे काही चमचे असतील किंवा काही भोळे बाबडे लोक असतील त्यांना तुम्ही फसू शकतात. दलितांच्या 99% लोक आता तुमच्या भुलथापांना आता बळी पडणार नाही, हे मी त्यांना सांगू इच्छितो इथे आपल्या माध्यमातून. मी आपल्याला सांगतो, कोणताही बदल असेल, समजा आता ट्रस्टमध्ये 7 जागा आहेत, तो 9 केल्या, ते करता येतात. या 7 जागेपैकी कोणाची पोस्ट व्हेकंट झाली, कोणी रिटायर झाला, तर कोणत्याही ट्रस्टला अंडर पब्लिक ट्रस्ट ॲक्ट नवीन ट्रस्टी घ्यायचा अधिकार आहे. त्यांना फक्त तो चेंज रिपोर्ट यांना पाठवावा लागतो चॅरिटी कमिशन. एक मिनिट. तर तो चेंज रिपोर्ट जो आहे
तो पाठवल्यानंतर चॅरिटी कमिशनर त्याची नोंद घेतात. आता जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्यावर ते हिअरिंग देतात. पण ट्रस्टला पूर्ण अधिकार आहे की नवीन ट्रस्टी घ्यायचा, आणि ज्या दिवशी नवीन ट्रस्टी घेतला जातो तो लिगली ट्रस्टी असतो. ही तरतूद पब्लिक ट्रस्ट ॲक्टमध्ये आहे. ते ट्रस्टीज नाही. मग ट्रस्टी 2006ला पण तुम्ही असंच म्हणत होता, हे ट्रस्टीज असेच आहे, हे बोगस आहे, ते असे आहेत. नाही, अप्रूव्ह व्हायलाच पाहिजे असं नाही. जोपर्यंत तो अप्रूव्ह व्हायला त्यांनी 5 वर्ष लावले तरी हे लोक ट्रस्टी राहतात ऑफिशियली. त्यांनी डिसअप्रूव्ह केला तर ज्या दिवशी डिसअप्रूव्ह होतो त्या दिवसापासून दे सीज टू बी ट्रस्टीज. पण दरम्यानच्या काळामध्ये दे आर ट्रस्टीज. सो हे सगळं भूलताफा आहेत. हे सगळं डायव्हर्ट करण्यासाठी गोष्टी आहेत. या मैं आपको बोलता हूँ, ये हेरिटेज प्रॉपर्टी नहीं. नंबर वन प्रिंटिंग प्रेस का और टीपीआईटी के प्रॉपर्टी का कोई संबंध नहीं है. टीपीआईटी का जो बाबा साहब का सपना था उसका और प्रिंटिंग प्रेस का कोई संबंध नहीं है. ये जो प्लॉट है बाबा साहब ने जो खरीदा 1944 में, ये समाज का सेंट्रल हेडक्वार्टर के लिए खरीदा था. और बाबा साहब का जो सपना था वो अभी पूरा नहीं हुआ. जो सच्चे अम्बेडकराइट्स है वो यही बोलेंगे कि बाबा साहब का सपना हमको पूरा चाहिए. ये मंगल कार्यालय के लिए बाबा साहब ने हॉल नहीं बांधा है. या नहीं, एक मिनट, ये तो आप लोग सांगतो. पहिले एक सांगतो. सांगतो आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे सर्वच्या हे आंबेडकर भवन पाडणार आहे हे 1-1.5 महिन्यापासून फुल जाहिराती देऊन सांगितलेलं आहे. कृपया लक्षात घ्या. सम्राट हा सगळा आंबेडकरी जनता वाचतो. 1.5 लाख रुपये खर्च करून ट्रस्टने सांगितलं आता आम्ही पाडणार आहोत. नंतर महानायकमध्ये दिले, लोकनायकमध्ये दिले, लोकसत्तात दिली. लाखो रुपये खर्च केले ट्रस्टने सांगायला की आम्ही हे पाडणार आहोत. कोणाच्या बॅक ऑफ बिहाइंड नाही केलेलं, पाडलेलं नाही. आता त्यांना पाडायचं होतं सकाळी, परंतु तिथला त्या दिवशी रात्र होती, आपला पाऊस होता फार. त्या रात्री काही भाग पडल्यामुळे त्यांनी तो पाडला लवकर आणि पोलिसला लगेच इन्फॉर्म करून सांगितलं. मला वाटतं पहाटे 4-4:15लाच भोदोडे साहेब स्वतः गेले, DCPना भेटले की आम्हाला तो लवकर पाडावा लागला. तेव्हा त्या वेळेवर एवढं लक्ष नका देऊ. तिथे कोणती बिल्डिंग पडायला आली आणि जर ती आपण पाडली नाही आणि जर जीवितहानी झाली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे ते वेळेला एवढं महत्त्व नाही. तो पाडणार आहे त्याच्या नोटिसेस दिल्या, जाहीर नोटिसेस दिल्या, एक पानाच्या नोटिसेस दिल्या. आणखी यांना काय पाहिजे होतं? हे का नाही त्या नोटिसेसच्या अगेन्स्ट हे जर त्यांना पाडून नको होतं, हे दादागिरीने पाडून नको होतं त्यांना. दादागिरीने टेस्टिंग नको आहे, टेस्टिंग पण नाही करायचं. एक हां हॅलो. I'll reply to that. As an Ambedkarite, my funda is very clear. I give more importance to the dream of Baba Saheb. I don't give importance to something which is rusting. Okay, then there are so many things which are rusting. Okay, I give importance to Baba Saheb's belongings in Chincholi, where I went and for 3-4 years I am working hard for that. In the other plot, my and our view is Baba Saheb's dream has to be fulfilled. What was his dream? This should be central headquarters. झालं का सेंट्रल हेडक्वार्टर? गुंडांचा अड्डा झाला आहे तो, गुंडांचा अड्डा. आणि तो स्मॅश झाला, तो नेस्तनाबूत झाला, म्हणून यांच्या पोटात दुखत आहे. त्यांना बाबासाहेबांच्या विचाराच्या विषयी काही घेणं देणं नाही आहे. कृपया लक्षात घ्या. नाही तर यांनी समाजासाठी काय 40 वर्षात काम केलं जरा काढा जरा. आणि ते आमचे समाज सेवा काढतात. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी जर इथे बोलायला लागलो की आम्ही गेल्या 40 वर्षात काय समाजसेवा केलेली आहे, पुस्तके लिहिलेले आहे, 4 तास मला कमी पडेल आपल्याला सांगू इच्छितो. आज जो महाराष्ट्रामध्ये स्पेशल कॉम्पोनंट प्लॅन SC सब प्लॅन जो 4,500 कोटीचा आहे तो मी आणला 1 तास कॅबिनेटमध्ये भांडून. कॅबिनेट एका बाजूला होतं, मी एका बाजूला आहे. असे जर मी आपल्याला सांगायला लागलो तर मला 4 तास कमी पडेल. यांनी मक्तानी घेतला आहे बाबासाहेबांचा. यांनीच फक्त सोशल वर्क करतायत. हे नाही काय काम केलं आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. 40 वर्षापासून माझ्या त्यांचे संबंध आहे. आनंदराजनी मलाच त्यांच्या भूमिपूजनासाठी 2 वर्षापूर्वी बोलवलं. पण मी इथे इंटरेस्ट घ्यायला लागलो, मी त्यांचे शत्रू झालो. कारण त्यांच्या व्हेस्टेड इंटरेस्टवर आता अटॅक होणार. आता रत्नाकर गायकवाड आलेत,
म्हणजे आपले व्हेस्टेड इंटरेस्ट आता नष्ट होणार म्हणून रत्नाकर गायकवाड त्यांचे सडनली ओव्हरनाईट शत्रू झाले. माझ्या याच्यामध्ये व्यक्तिगत इंटरेस्ट नाही. अहो, ज्या संस्था मी काढलेल्या आहेत स्वतः त्याच्या मी ट्रस्टीनी आणि चेअरमननी, तर आम्ही असं स्वार्थासाठी कुठे पडत नाही. हां यांच्याकडे आज बरं त्यांना घेऊया बिकॉज ही हां हे बघा, त्या प्रेसचं सामान कोणतं हलवलं गेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रेस फार महत्त्वाची आहे, पवित्र आहे ना. त्या प्रेसमध्ये पहाटे 3 वाजता एक बाई आणि एक पुरुष काय करत होता? एवढं पवित्र आहे ते ठिकाण, प्रेस तुम्हाला एवढी पवित्र वाटते, एक बाई आणि पुरुष पहाटे 3ला काय करताय हो तिथे? उगीच पावित्र्य वगैरे आम्हाला शिकू नका त्यांनी. हां नाही, एक मिनट, आय विल कम टू यू. हम तो तैयार थे. इनका एरोगेंस देखिए. प्रकाश आंबेडकर तो हमारे से हमने फिक्स किया ऑर्किड होटल में, हमने इनका भीमराव को बोल के हमने उनका डिनर फिक्स किया है. प्रेजेंटेशन देने के लिए आए नहीं. भीमराव हमारे से दो बार बोले, आनंदराज तो एक बार बोले, एक बार हमारे से डिस्कस किया. क्या डिस्कस किया? अरे रत्नाकर गायकवाडना मी 2 दिवसामध्ये घरी पाठवू शकतो मुख्यमंत्र्यांना सांगून. किती मोठं कायद्याचं ज्ञान आहे त्यांचं बघा. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरला काढायचं असेल तर काउन्सिल ऑफ मिनिस्टरचा ठराव, गव्हर्नर, सुप्रीम कोर्ट विल गिव्ह मी हिअरिंग. आता त्यांच्याकडे एवढी जादू आहे की ते 2 दिवसामध्ये मला काढू शकतात. आता काय काढत नाही मला, ते 2 दिवसामध्ये काढू शकतात. ते काय रत्नाकर गायकवाड कोण हो? हे चर्चेत बोलले ते. रत्नाकर गायकवाडला मी 2 दिवसात घरी पाठवू शकतो. कोण आहे रत्नाकर गायकवाड? अरे सुप्रीम कोर्टापर्यंत जाते, तुम्ही कायदा वाचा. एवढा लहानसा कायदा आहे, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट. माझी रँक सुप्रीम कोर्ट जजची आहे आणि हे गृहस्थ मला 2 दिवसात काढायला उठले आहेत. किती घमंड आहे, किती ॲरोगन्स आहे. तुमच्याशी आम्ही चर्चेला येतो. देहू रोड, मी प्रकाश आंबेडकरांना 2002ला देहू रोडसाठी भेटायला गेलो. का? बाबासाहेबांचे भाषण होतं 1954चं. बाबासाहेब सेट की फ्रॉम हिअर रिवायवल ऑफ बुद्धिझम विल स्टार्ट. इथं मोठं विहार बांधा. मी गेलो त्यांच्याकडे, त्यांनी स्टे आणला. अहो म्हटलं हे बाबासाहेबांचे स्वप्न होतं, आम्ही 2 कोटीचा प्रोजेक्ट घेतला आहे, 10 लाखाचं बांधकाम सुरू केलेलं आहे. मला पैसा आणून द्या, मला काही सांगू नका. शरद रणपिसे माझ्याबरोबर होते. एवढे सिनियर आमदार महाराष्ट्राचे जे 18-20 वर्षापासून आमदार आहेत, सज्जन माणूस. आम्ही दोघं गेलो. पैसा आणून द्या मला, पैसा. आणि जर तुम्ही काय केलं तर मी एकेकाला बघून घेईल. हे त्यांच्या घरी मला सांगा. मी कोणाच्या घरी जात नाही. बाबासाहेबांसाठी गेलो आणि त्याच्यामुळे बहुजन हिताय संघाची स्थापना झाली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आता देहू रोड नाही होत आहे, एकेकाला बघून घेईल. आता कोणी आपल्या घरी आल्यानंतर आणि चांगला, मी त्यांना म्हटलं सरकारी अधिकारी आम्ही सरकारी नोकरीमध्ये आल्यानंतर समाजासाठी काही करत नाही असा आमच्यावर आरोप असतो. हा त्यांचा ॲरोगन्स आहे. हा कुठून ॲरोगन्स आला आहे? फक्त बाबासाहेबांमधून. त्यांची काय लायकी आहे का हा ॲरोगन्स दाखवायचं? बाबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही, ॲरोगन्स दाखवायचा. हे दिवस गेले, त्यांना सांगा आता हे दिवस गेले, हे ॲरोगन्सची. आता समाज हा सुशिक्षित झालेला आहे. 99% पीपल आर नॉट सपोर्टिंग यू. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणा किती मतं मिळतात तुम्हाला बघा जरा. एका मतदारसंघात 40 आणि 50 मतं मिळतात आणि काय समाज दाखवत आहेत म्हणा तुम्ही? कोणाची दिशाभूल करताय तुम्ही? येस. पीपल्स इम्प्रूवमेंट ट्रस्ट में बाबा साहब ने स्पष्ट बोला है, उन्होंने कोर्ट में भी साक्ष्य दिया है कि ही माझी प्रॉपर्टी नहीं, ही समाजाची प्रॉपर्टी आहे, याचा माझ्या फॅमिलीचे काही संबंध नहीं. टू द एक्सटेंट ऑफ पीपल्स इम्प्रूवमेंट ट्रस्ट में, और बाबा साहब ने उसको लिखा भी है, दिस इज नाइदर योर प्रॉपर्टी नॉर माई प्रॉपर्टी. अभी मैंने आपको बढ़ के सुनाया, दिस इज अ पब्लिक प्रॉपर्टी, समाजाची प्रॉपर्टी आहे. आणि अजूनही भीमराव हे आमची प्रॉपर्टी, आमची प्रॉपर्टी. बाबासाहेबांनी काय म्हटलं? दिस इज योर टॅक्टिक्स. त्यांच्या वडिलांना काय सांगितलं? हे तुझी स्ट्रॅटेजी आहे, तुला हे ग्रॅब करायचं. मी सांगत नाही आहे बाबा, आपण कृपया लक्षात घ्या. बाबासाहेबांचे वाक्य सांगतोय मी आपल्या मुलाला. तुला ही प्रिंटिंग प्रेस ग्रॅब करायची आहे. तू शेकडो रुपयाचा अपहार केलेला आहे. हे त्यांचे वडील आहेत ज्याला बाबासाहेबांनी डिसोन केलेलं आहे. आणि आम्ही बाबासाहेबांचे रक्त आहे. अरे आम्ही बाबासाहेब आमचे पण आहे.
तुमचेच फक्त बाबासाहेब आहात का? संपूर्ण देशाचे बाबासाहेब आहेत. आईल कम तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की रात्रीच्या वेळेला ते याकरता पाडावं लागलं कारण त्याचा थोडासा काहीतरी भाग पडला होता. पण आणि दुसरीकडे तुम्ही असंही म्हणाला आहात की 2 रिपोर्ट आहेत स्ट्रक्चरल ऑडिटचे की जे सांगतात की हे C1 कॅटेगरीमध्ये आहे. पण काल जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांच्याकडनं हा दावा करण्यात येतो की अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर C1 कॅटेगरीमध्ये नव्हतं. घ्या ना, आमच्याकडून रिपोर्ट घ्या ना. C1चा रिपोर्ट हा डेप्युटी चीफ इंजिनियर BP पर्यंत जातो. हा रिपोर्ट हा पण 354चे ऑर्डर इश्यू होऊ नये म्हणून या आंबेडकर बंधूंनी SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट थ्रेटन केला. हे मला महापालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांनी सांगितलं. अहो किती दादागिरी आहे. आता तुम्ही मला सांगा, SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट लागतो का हो कॉर्पोरेशनला की तुम्ही 354 इश्यू नका करू? म्हणजे ती बिल्डिंग पडली तर शेकडो लोकांना मरू द्या, त्याच्याने SC/ST म्हणजे काही लावायचं. दादागिरी किती करायची, याला काही लिमिट आहे का नाही? SC/ST अॅट्रॉसिटीज ॲक्ट म्हणून ते 354 इश्यू करत नव्हते. नाही, मी सांगतो आपल्याला, ते पाडायची होती सकाळी पाडायची होती. मला ट्रस्टनी सांगितलं की आम्ही राऊंड घेताना आम्हाला ते रात्री पाऊस होता, त्या रात्री पाऊस भरपूर होता, तर काही भाग पडला थोडासा, तर जी संपूर्ण बिल्डिंग पडली तर रोडवर पडू शकते, म्हणून जीवितहानी होऊ शकते. म्हणून त्यांनी तर वेळेला एवढं महत्त्व नाही. महत्त्व आहे ती बिल्डिंग पाडणार हे काही गुप्त ठेवण्यात आलं नव्हतं. हे एक चुकीचा प्रचार करतायत. कारण त्यांचं जे सत्तास्थान आहे, त्यांचा जो हेतू होता आंबेडकर भवनची जागा आणि हा प्लॉट जो आहे तो ग्रॅब करायचा, तो सफल झाला नाही. बाबासाहेबांच्याच वाक्य आहेत की तुला हे सगळं टॅक्टिस तुझे आहे ना, हे तुला याचा ताबा पाहिजे आहे. बाबासाहेब आपल्या मुलाला लिहितात, तेच हे मुलं करतायत. बाप से बेटे सवाई. या सगळा रेकॉर्ड तुम्ही RTI मधून घ्या. मी आपल्याला सांगतो, हे बघा तुम्ही सगळा रेकॉर्ड ट्रस्ट. सगळ्यात पहिले सुरुवात कोणी केली? BMCनी एक दीड वर्ष ही प्रक्रिया चालू आहे, कृपया लक्षात घ्या. BMCनी लिहिलं की तुम्ही याच्या स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या. स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्यांना 354ची नोटीस काढायची होती. दादागिरी नाही काढू दिली. कॉर्पोरेशनने काय सांगितलं? दुसरं स्ट्रक्चरल ऑडिट करा. बरं, पहिलं स्ट्रक्चरल ऑडिट कोणी केलं होतं? एम्पॅनल रायकर कन्सल्टंट, बेस्ट कन्सल्टंट. दुसरं ऑडिट करून घ्या. आम्ही ट्रस्टनी सांगितलं हो आम्हाला टेस्ट 10 काय 100 आम्ही टेस्ट ऑडिट करू, पण हे लोक करू देत नाही. मग पोलिसांनी मदत द्यायला फार वेळ लावला. किती मदत दिली त्यांनी? 100 पोलीस, ट्रस्टीज 5-6 होते तिथे. टेस्टिंगच्या वेळेला लगेच हे गुंडे यांचे आलेत, अश्लील शिव्या दिल्यात आणि यांना पळवून लावलं ट्रस्टीजना. ते जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स होते, त्यांचे जे टेक्निशियन्स होते, त्यांना पळवून लावलं. अशी गुंडागर्दी यांच्या लोकांची आहे. तुम्ही म्युन्सिपल कमिशनरकडून घ्या ना. ही इज अवेअर अबाउट दॅट. यू टॉक टू म्युन्सिपल कमिशनर. तो IOD वेगळा आहे. हे बघा, IODचा आणि 354चा काही संबंध नाही. IOD असल्यामुळे तुम्हाला बिल्डिंग पाडता येते. अशी IOD असल्यामुळे प्रिंटिंग प्रेस असो किंवा कोणतीही बिल्डिंग तुम्हाला पाडता येते. आता हे म्हणतील आम्ही टेनंट होतो. टेनंट केव्हा असतात? तुम्ही भाडं देता तेव्हा. 1960 पासून तुम्ही प्रिंटिंग प्रेसचं भाडं दिलं आहे का? 1 रुपया तरी? लाईटचं तरी बिल भरताय का तुम्ही कसले टेनंट आहात तुम्ही? 1960 पासून 1 रुपयाचे भाडं देत नाही तुम्ही. किती दादागिरी आहेत. 354च्या नोटीसची कॉपी बघा. 354च्या नोटीसमध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही जर नाही पाडला 30 दिवसात आम्ही तुम्हाला प्रॉसिक्यूट करू. ट्रस्टीजना हे BMCने म्हटले होते आणि त्याची कॉपी तुम्हाला देतो आम्ही. त्याची कॉपी नाही, मी सांगतो, मी ट्रस्टी झालो होतो सुमारे 1 वर्षापूर्वी. गव्हर्नमेंटला कळून मी ट्रस्टी होऊ इच्छितो आणि मला काही परमिशनची गरज नाही. माय प्रिझेन्शन वे काइंडली बी कन्फर्म. गव्हर्नमेंटनी 6 महिने उत्तर नाही दिलं. मी ट्रस्टी झालो कारण मला माहिती आहे मला गव्हर्नमेंटची परमिशन लागत नाही. गव्हर्नमेंट कॅनॉट प्रोसीड अगेन्स्ट मी.
इन द मीन वाईल मी कुठेच ट्रस्टी नसतो. ज्या संस्था मी काढल्या आहेत मग मला म्हणलं कशाला तुम्ही मला फोर्स करताय ट्रस्टीचं. मी तुम्हाला मदत करतो ना सगळी. मी ट्रस्टमध्ये राहू इच्छित नाही, तुम्ही दुसरे लोक घ्या. मी राजीनामा दिला. दरम्यानच्या काळात गव्हर्नमेंट आलं की तुमची धारणा युअर प्रिझम्पशन इज करेक्ट, यू डोंट नीड एनी परमिशन. हां ट्रस्टमध्ये रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे मुले रणजित साहेब तर येऊ शकतात. आंबेडकर घराण्यातला वारस काय येऊ शकतो? हे बघा, माझा जो मेवणा आहे त्याला ट्रस्टीजने घेतलं आहे आणि तो 40 वर्षापासून समाजकार्य करतो आहे. तो माझा मेवणा आहे, त्याचे डिस्क्वालिफिकेशन नाही. हे मुद्दाम आणि तो 2 महिन्यापूर्वी आलेला आहे. आणि हे काय प्रचार करतायत, तो 354 तो प्रस्ताव घेऊन गेला. अरे 1 वर्षापूर्वी तो नव्हता भाऊ, तो आता 1-2 महिन्यापूर्वी आलेला आहे. म्हणजे इतका खोडसाळपणे प्रचार करतायत ते 6 महिन्याच्या वरून गेले तेव्हापासून आहे. पण जी वुमेन ट्रस्टी घटना आहे त्यामध्ये तर सल्लागार हे पदच नाही. सल्लागार त्यांनी मला सल्लागार नेमलं आहे, मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. मी म्हटलं पहिले ते स्टॅच्युटरी पोस्ट नाही आहे. तुम्ही म्हणताय की बाबासाहेबांचं जे धोरण आहे ते तुम्ही राबवताय, तर बाबासाहेबांच्या घटनेमध्ये सल्लागार पदच ठेवलं म्हणून कोणी सल्ला देऊ नये असं नाही आहे. ते स्टॅच्युटरी पोस्ट नाही आहे. तो त्यांच्या घटनेचा भाग नाही येतो. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला सल्ला द्या. सल्ला देणं चुकीचं नाही आहे.